चांगला चेंडू हाताळलाय, नक्कीच बीट केलं गेलेलं आहे. निर्धाव चेंडू पाहायला मिळतो आहे. वासगाव टीमला विनंती, एक्स्ट्रा प्लेयर कॉम्बॉक्स मध्ये पाठवा. वासगाव टीम. आणि कॅच ड्रॉप होताना जीवनदान भेटतोय फलंदाजाला. ऑन साईडला फटका खेळला, इनफिल्डच्या वरून आहे, पाठलाग सुरू आहे. चांगला मात्र प्रयत्न होत असताना क्षेत्ररक्षकाकडून परंतु चेंडू शर्यत जिंकणार, चाललाय सीमा पार, येतोय पांडवास 11 चौकार. एसडीजे जबरदस्त चौकार. काय ऊर्जा आहे स्टेडियम मध्ये. यस, 4 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 5 आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिवसातली चौथी मॅच आपल्या भेटीला आलेली आहे. यावेळेस ओव्हर पिच, फलंदाजाने उचललाय, बॉलला पाठवलाय मैदानाच्या बाहेर, लॉंग ऑन रिझनला षटकार. 6 धावा, 6 ने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 11 धावा आमचे मांडेवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आजच्या सकाळच्या 17 पासून मात्र दुपारच्या 17 पर्यंत या स्पर्धेला भेट दिली, त्याकरिता त्यांचं खूप खूप धन्यवाद. खऱ्या अर्थाने मागच्या मॅच मध्ये पांडवास टीमने दाखवलं की परिस्थिती कशी असो, जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपला संघ हरत नाही तोपर्यंत लढायचं. आणि खऱ्या अर्थाने जितू भाऊ आपल्याला पाहायला मिळाले. जितेंद्रजी वाडान यांच्या माध्यमातून 2 षटकार आणि 2 क्वालिटी ओव्हर आपल्याला पाहायला मिळाला आणि संघाला विजय मिळवून दिला. यावेळेस मात्र व्हाईट बॉल येतं. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 12 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 मॅच आतापर्यंत झाले आहेत. पहिली मॅच जय बजरंग कलवली टीमने विन केली. दुसऱ्या मॅचमध्ये विन होताना टीम पाहायला मिळते अरविंद 11 माटगाव. आणि तिसऱ्या मॅचमध्ये पांडवास 11 संघ मॅच विन करतोय. पहिली ओव्हर आणि जिथे मात्र आपण बघू शकता 5 बॉल आतापर्यंत फेकून झालेले आहेत. धावसंख्येचा विचार केला तर 12 धावा या धावपलकावर आहेत. एक चौकार, एक षटकार फलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. भावेश हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र शॉर्ट बॉलला फटका सजवलाय, डिक्लेअर झोन मध्ये बॉल गेलाय. 2 धावा मिळतील. पहिलं षटक इकडे संपुष्टात आलंय. धावसंख्या 14 स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते. अगदी यावेळेस आपल्याला पाहायला मिळत आहे पहिलं षटक संपल्यानंतर धावसंख्या 14 स्कोर कार्डवर. बिनबाद नाबाद जिंदाबादचा नारा लावत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करताना टीम पाहायला मिळते ती म्हणजेच तेलवेपाडा आणि फिल्डिंग करताना वासगाव टीम पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर तयार.
पहिलाच बॉल आणि इकडे मात्र डाऊन द लेग साईड गोलंदाज अनिकेत, व्हाईट बॉलचा इशारा आहे तर स्कोरबोर्ड एकने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 15 धावा धावपलकावर. अगदी दुपारचं सत्र आपल्याला पाहायला मिळते जिथे घड्याळात 2:03 झालेली आहेत. चौथी मॅच आपल्याला पाहायला मिळते. पहिला दिवस 7/4/2026 छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आणि इथे पहिल्या दिवसाचा खेळ सुरू आहे. फटका फसलाय डीपमध्ये, क्षेत्ररक्षक टिपलाय झेल, संपलाय फलंदाजाचा खेळ, विकेट. दुपारच्या सत्रामध्ये हा आहे गडी बाद. जेवण करून काय जेवण ऊर्जा आहे. करत असताना आपलं मनोरंजन करण्यासाठी अजय भाऊचं देखील स्वागत आहे. नवीन बॅट्समन कल्पेश मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल वाईड आला, दुसऱ्या बॉलवर मात्र विकेट आलाय. जे दुसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल जिथे मात्र विकेट ब्रेक थ्रू मिळवून दिलाय बॅटिंग फिल्डिंग टीमला, म्हणजेच वासगाव टीमला. गोलंदाज अनिकेत तयार. ओव्हर द विकेटने चेंडू मात्र ओव्हर पिच ऑन साईडला वळवलाय बॉलला. वाईडिश लॉंगॉनला चेंडू अडवला जातोय. एक धाव असेल, स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. 16 धावा धावपलकावर. स्पर्धेला वापरला जाणारा बॉल आपण बघू शकता. फुलटॉस हा बॉल आहे. स्मॅश चॅम्पियनशिप फुलटॉस बॉल अगदी आपण बघू शकता. खऱ्या अर्थाने टच टू गो वाला बॉल. बॉल अगदी मधोमध आला तर मात्र चांगल्या रीतीने जातोय. परत इकडे फटका पुन्हा एकदा फसलाय. चांगली कॅचिंग, चांगली जजमेंट, बिग विकेट. फलंदाज भावेश बॅक टू द डग आउट. यस डीजे. हा आहे गडी बाद. काय ऊर्जा आहे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश आपल्याला पाहायला मिळतोय. चला फिल्डिंग टीमला विनंती आहे, स्पीडअप ठेवा खेळाला. आपल्या 20 मिनिटामध्ये 5 ओव्हर परिपूर्ण झाल्या पाहिजेत. आज थोडं मात्र उशिरा मॅचला सुरुवात झाली कारण की आज पहिलाच दिवस उद्घाटन समारंभ पार पाडण्यात आला. आमचे मान्यवर त्याचप्रमाणे गावातल्या शाळेतले शिक्षक शिक्षिका, महिला वर्ग, माता भगिनी सकाळच्या सत्रामध्ये इकडे उपस्थित होत्या आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन समारंभ ओपनिंग सेरेमनी पार पाडण्यात आली आणि त्यानंतर मात्र मॅचला सुरुवात झाली. जिथे आपण बघू शकता चौथी मॅच ऑन आहे. तेलबेपाडा वर्सेस वासगाव. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 17 धावा धावपलकावर आहेत. चेंडूचा विचार केला, चेंडू फेकून झाले ते म्हणजे 4. दुसरी ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. चांगला बॉल यावेळेस ऑन साईडला वळवलाय मनगटाच्या सहाय्याने. मिड विकेट रिझला क्षेत्ररक्षक आहे. चांगली फील्डिंग. एक धाव आपल्याला पाहायला मिळते. थ्रो तेवढा खास नव्हता परंतु एकच धाव मिळेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 18 धावा धावपलकावर. वासगाव टीम जिथे आपण बघू शकता गोलंदाजीसाठी ओळखली जाणारी टीम आहे, ज्यांच्याकडे एक आपण बघू उंच गोरे गोलंदाज आहेत.
18 धावा धावपलकावर दुसरी ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल चांगली गोलंदाजी होत असताना मैदानाच्या आतमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 14 होत्या, आताच्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 4च झाल्यात. डोक्यावर हात गेले गोलंदाजाचा म्हणजे बॅटचा अगदी किनारा लागतोय आणि थोडक्यात वाजतोय फलंदाज. एक धाव येते 2 ओव्हर नंतर. स्कोर कार्डचा विचार केला, स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळते 19. येणारे अजूनही 18 बॉल बाकी आहेत. किती धावा येतील बघूया. देऊया संधी डीजे मास्टरला आणि पुन्हा एकदा येऊया मैदानाच्या आतमध्ये. अनिकेत, मला वाटते 2 अनिकेत आहेत संघामध्ये. ओहो, अनिकेत पाटील जिथे आपण बघू शकतात गोलंदाजीसाठी आलेले आहेत आमचे कॅमेरामॅन. बघा कॅमेरामॅन कॅमेऱ्यावरची कला तर दाखवतातच, परंतु मैदानाच्या आतमध्ये खेळाची कला देखील दाखवणार आहेत. आणि जिथे आपण बघू शकतात अनिकेत पाटील आले गोलंदाजीसाठी. 2 कॅमेरामॅन आपल्याला पाहायला मिळतात. 2 कॅमेऱ्यामध्ये खेळ होणारी स्पर्धा, एक हितेश मर्दे आणि त्याचबरोबर अनिकेत पाटील, हे 2 कॅमेरामॅन आपण पाहू शकतात. ज्यामधील अनिकेत पाटील मैदानाच्या आतमध्ये आपल्या गावच्या टीमकडून, वासगाव टीमकडून खेळत असताना. पण एकदा तयार. यावेळेस फटका फसलाय, उंच गेलाय, अनिकेतच्या खात्यामध्ये विकेट येईल का? ओ, अंतिम क्षणाला कॅच ड्रॉप होत आहे. फलंदाजाला दिलंय संधी. मी पहिलेच म्हटलं वासगाव टीम सांगितलं म्हणजेच गोलंदाजी धारदार तुम्हाला पाहायला मिळणार. या अगोदर देखील धारदार गोलंदाजी वासगाव टीमकडून पाहायला मिळाली. अंतिम विजेतेपद पटकावताना देखील पाहायला मिळाले. सोपा कॅच ड्रॉप झालाय. डाव्या हाताचा फलंदाज स्ट्राईकवर येतोय, जिथे मात्र आपण बघू शकता कल्पेश आणि कल्पेशच्या समवेत प्रथमेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. विकेटचा विचार केला 2 विकेट म्हणजे ओपनर बॅटर दोन्ही तंबूच्या आसऱ्याला आले आहेत, भावेश आणि चेतन. 22 धावा धावपलकावर आहेत. येणारे अजूनही मात्र 4 बॉल बाकी असतील. जिथे प्रत्येक बॉलवर होईल. कोणी एकाने फिल्डिंग लावा, कोणीतरी एकाने फिल्डिंग लावा. आणि फिल्डिंग लावल्यानंतर तुमच्या मनामध्ये जर डाऊट असेल तर पंचाशी आपण शहानिशा करू शकतात की फिल्डिंग ओके आहे का. कधी कधी होते कन्फ्युजन, जिथे आपण बघू शकतात एक उजवा डाबा आल्यावर फिल्डिंग काय सजवायची. गुड बॉल, गुड बॉल. चेंडू गेला किपरच्या हातामध्ये. यावेळेस मात्र खांद्याच्या लेवलला, नाकाच्या बाजूने सुगंध देत परफ्यूम डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल येतोय. काय गोलंदाजी होत असताना यावेळेस आपण बघू शकतात अनिकेत पाटील कॅमेऱ्यामध्ये स्पर्धा भरपूर कैद केल्यात आणि तिथूनच मात्र त्याने शिकवण देखील घेतलेलं आहे की कुठे टप्पा डिलिव्हर करायचा आहे, कुठे बॉल हाताळायचा आहे आणि फलंदाजाला शांत कसं ठेवता येईल. आणि तशीच गोलंदाजी होत असताना मैदानाच्या आतमध्ये धावेचा विचार केला. धावा झाल्या 23-23 स्कोर कार्डवर. येणारे अजूनही मात्र जर विचार केला तर 2 बॉल बाकी असतील. उजवा आणि डावा कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये पाठवलं आहे, परंतु आतापर्यंत कारगर साबित झालेलं नाही आहे. अनुमान क्षेत्ररक्षणाला त्रास देणारं हे कॉम्बिनेशन असतं, जिथे मात्र स्ट्राईक रोटेट झाल्यावर फिल्डिंग वारंवार बदलावी लागते. अनिकेत तयार. (23) स्कोर कार्डवर आपण पाहू शकतात गोलंदाज उंच खुरा आपल्याला पाहायला मिळतोय.
हो क्या बात आहे, सुपर बॉल टप्पा पडल्यावर बाउन्स होत असताना वेगाने जात असताना कीपरच्या हातामध्ये टॉट बॉल येतोय. क्या बात आहे अनिकेत, अप्रतिम. आपल्या टीमला कमबॅक करून देत असताना पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 5 आणि तिसऱ्या ओव्हरचा विचार केला आतापर्यंत 4. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. फटका फसला, उंच गेला, कीपर कॅच करेल की यास कीपर इकडे मात्र कॅच करतोय. शेवटच्या बॉलवर विकेट येत असताना अप्रतिम गोलंदाजीचा मारा अनिकेत पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 22-23 स्कोर कार्डवर. यस डीजे, हा आहे गडी बाद. काय ऊर्जा आहे. अनिकेत चुरी, 2 अनिकेत टीम मध्ये पाहायला मिळत आहेत. अनिकेत पाटील आणि अनिकेत चुरी. हनुमान फलंदाजीची जोडी नेहमीच आपल्याला कारगर साबित होताना पाहायला मिळते क्रिकेटच्या खेळामध्ये, परंतु इकडे 2 गोलंदाजाची जोडी, नाव अगदी बरोबर सेम आहे. अनिकेत, सरनेम एकाचं पाटील तर एकाचं चुरी. चोवीस धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 11 बॉल अजूनही बाकी आहेत. रॅडम ओव्हर दी विकेट पंचांना पार करतोय आणि बॉल डिलिव्हर्ड करतोय. एज कॅच टेकन, बल्ले का किनारा, कीपर का सहारा, विकेट. यस डीजे, हा आहे गडी बाद. काय ऊर्जा आहे. हितेश आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. लोअर फुलटॉस बॉल सरळ आलाय लॉंग ऑन रिजनला. लोअर फुलटॉस बॉल हा खऱ्या अर्थाने थोडा डेंजर बॉल देखील मानला जातो, जिथे मात्र विकेट येण्याची शक्यता असते. फुलटॉसचा बॉल लोअर फुलटॉस मिळाला, सिंगल मिळते. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. 25 स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते. 25 धावा धावपलकावर. फुलटॉस बॉलचा फायदा उचलता आला आणि फुलटॉस बॉल फुलटॉस मिळाला. डिक्लेअर झोन मध्ये पाठवलाय 2 धावेसाठी. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 27-27 स्कोर कार्डवर. आतापर्यंत बॉल फेकून झाले 4, अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. चौथी मॅच आपल्या भेटीला आलेली आहे. यानंतर होणारी 5वी मॅच, एक बाजूला चंडीगाव 11, दुसऱ्या बाजूला भंडाराळी. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस बॉक्स कडे येऊन राहा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. 27 स्कोर कार्डवर. हो यावेळेस एज लागून डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी गेलेला बॉल, पायामध्ये बॉल होता, फ्लिक करण्याचा प्रयत्न केला, प्रॉपर टायमिंग नाही झालं. एज लागून डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी सिंगलने स्कोरबोर्डचा विचार केला. स्कोरबोर्ड 28-28 स्कोर कार्डवर. शेवटचा बॉल असेल. पहिल्या ओव्हरमध्ये 14 होत्या,
आणि पुढच्या 17 बॉलचा विचार केला तर 14 धावा खर्च केलेला आहे. त्यामध्ये अनिकेत चुरी आणि अनिकेत पाटील, खास करून अनिकेत चुरीचं देखील इथे कौतुक आहे, कारण की 2 ओव्हर त्याने हाताळलेत. आतापर्यंत 11 बॉल हाताळलेत आणि 9 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. विकेट विचार केला 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये आहेत. पुन्हा एकदा मात्र लोअर फुल टॉस 3 विकेट त्याच्या खात्यामध्ये आहेत. चांगली फिल्डिंग आणि एकच धाव मिळेल. षटक क्रमांक यावेळेस 4 समाप्त होताना धावसंख्या 29. 2 ओव्हरमध्ये फक्त 10 धावा आणि 3 विकेट अनिकेत चुरीने घेतलेत. खेळ अगदी बदलून टाकलाय एसडीचे मास्टर. टॉस साठी आपण यायचंय. राऊंड विकेटचा मारा, स्विंग अँड मिस, डॉट बॉल, फिरवलाय बॉलला, चकवलाय फलंदाजाला. बम्बिया भाषे में करोड़ को कहते खोका, गेंद ने दिया बल्लेबाज को धोखा. डॉट बॉल. फुलटस बॉल, आणखीन एक फुलटस, मात्र फटका फसलाय, उंच गेलाय, कॅच केलं जात आहे. विकेटचं पतंग. यस डीजे. नमस्कार क्रिकेट रसिको, सज्ज व्हा एका भव्य थरारासाठी. पांडवास 11 आपणास घेऊन येत आहे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतोय, प्रीतम. डाव्या हाताचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने या 6व्या पर्वासाठी आपण भविष्यात गाणं देखील तयार करण्यात आलेलं आहे. पांडवास 11 टीम आपण पाहू शकतात. संदेशजी चौधरी अध्यक्ष, वर्ष 6वं, पहिला दिवस. गुड बॉल भार्गव, क्या बात आहे. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केलाय, स्ट्राईक नक्की मिळेल फलंदाजाला, परंतु विकेट देखील मिळणार गोलंदाजाला. रनआउट मध्ये इथे मात्र फलंदाज बाद. एसडीचे मास्टर बजाव. हा आहे गडी बाद. काय ऊर्जा आहे.
शेवटचा बॉल शेवटच्या ओव्हरमधला क्वालिटी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये भार्गव कडून आपल्याला पाहायला मिळाली. शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त धावा खर्च केल्या आहेत त्या म्हणजेच 31 धावा 32 धाब्याचं छोटा आव्हान मात्र इकडे वासगाव टीम समोर ठेवलेला आहे तेलवेपाडा टीमने. जाऊया टॉसकडे. आमचे साथी समालोचक जोडले जातील टॉस बॉक्समध्ये. चंडीगाव 11 वर्सेस भंडाराळी या दोन टीम दरम्यान टॉस केला जाईल. मेहरजी आपल्या समेत जोडले जातील टॉस बॉक्समध्ये. धन्यवाद प्रीतमजी. चला दोन्ही कर्णधारांना आमंत्रण देतो आहे. चंडीगाव विरुद्ध चिंचणी भंडाराळी संघाच्या दोन्ही कर्णधारांनी यायचं आहे आणि नाणेफेकीचा कौल घेऊया. लेट करू नका कारण इनिंग ब्रेकमध्येच नाणेफेकीचा कौल घेतला जातो. ज्या पद्धतीने आपण बघतायत पांडवाज 11 प्रीमियर लीग 2026 स्पॉन्सर्ड बाय डॅन रिसॉर्ट्स अँड कंपनी. एकविराचे पण आले ना एकविराचे आले ना हो एकाची झालंय एकाची झालंय एकविराचे हो आणि मग माडगाववाल्यांची तर देवी नाहीत ना ती माडगावची जिंकली नंतर देऊ शकतात. चला ओसार संघ जर कुठे असेल तर त्याने आपली एंट्री फी जमा करायची आहे. तर पुढचा सामना चंडीगाव विरुद्ध चिंचणी भंडाराळी या दोन बलाढ्य संघामध्ये सामना रंगणार आहे. दोन्ही संघांचं सहर्ष स्वागत आहे पांडवाज 11 प्रीमियर लीग 2026
आपल्याला आमंत्रित केलं जातं आहे. हे प्रतीक मुख्य मंचावर यायचं आहे. थोडा वेळ संदेश दादांसोबत चर्चा करूया. दरम्यान तर सामना मात्र रंगतदार होताना पाहायला मिळत आहे. एक विकेटचं पतन पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. पुन्हा वळूया प्रीतमजी गरज सोबत. यस अगदी 32 धावा जरी टार्गेट छोटं असलं परंतु आपण बघू शकतात लढण्यासाठी तयार आहे मैदानाच्या आतमध्ये टीम तेलवेपाडा. परंतु आले यावेळेस ओव्हर पिच बॉलला मस्तक पे दस्तक चेंडू चाललाय बाउंड्री लाईन पार येतोय पांडवास 11 षटकार. यस डीजे थँक्यू डीजे मास्टर. 5 बॉल पर्यंत खेळ सुपपदापर्यंत 6व्या बॉलवर फलंदाज यतीन आला आणि त्याने चेंडूला फेकून दिला 6 धावेसाठी. जितके उंच खुरा हा खेळाडू आहे तितकाच उंच आणि लांब फटका खेचलाय. स्ट्राईकला फलंदाज आता मात्र पाहायला मिळतो म्हणजेच श्लोक. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कल्पेश तयार. गोलंदाजी मार्कवर 1 ओव्हर आणि धावा झाल्यात 10 स्कोर कार्डवर. 22 पाहिजे 24 मध्ये. 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये 22 धावेचं टार्गेट इथे आपल्याला पाहायला मिळते. ओहो लोअर फुलटस यॉर्कर बनवून खेळला अगदी या बॉलला. डीपमध्ये येत असताना एकदा बसेल एक्स्ट्रा कव्हरला बॉल गेलाय. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 11 स्कोर कार्डवर. 21 पाहिजेत 23 बॉलमध्ये. 600च्या स्ट्राईक रेटने खातं खोललं फलंदाज यतीनने. तो मात्र आता स्ट्राईकवर आलाय. पॉवर प्लेचा हे दुसरा ओव्हर आहे. 3 खेळाडू 38 सर्कल बाहेर आपल्याला पाहायला मिळते. लॉंग ऑन आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर डीप मिड विकेट आपल्याला पाहायला मिळते. एज लागलाय कव्हरच्या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न केला होता. एज लागून चेंडू गेला डिक्लेअर झोनमध्ये. स्कोरबोर्ड 1ने पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला तर 12 धावा धोपलकावर आहेत. अगदी 12 आतापर्यंत झालेले आहेत. 32 धावेचं टार्गेट आहे. 20 पाहिजेत 22 बॉलमध्ये. पॉवर प्लेचं हे षटक आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज तयार. श्लोक स्ट्राईकवर राईट मोर द विकेट. जोरदार बॅट तर फिरवली होती परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही. चेंडू गेला कीपरच्या हातामध्ये आलाय डॉट बॉल. खऱ्या अर्थाने इथे मात्र सुरुवातीला असं वाटलं होतं की धावा ज्या आहेत त्या 50-60 आपल्या पाहायला मिळते परंतु गोलंदाजी चांगली केली टीम वासगावने आणि त्यानंतर मात्र आता पाठलाग देखील चांगला सुरू आहे. आणखीन एक डॉट बॉल हे टाकावं लागेल करावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत शेवटची धाव पूर्ण होत नाही तोपर्यंत लढण्याची क्षमता आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. कठीण आहे अवघड आहे म्हणून सोडून देऊन चालणार नाही. कठीण आहे अवघड आहे म्हणून महाराजांनी सोडून दिलं असतं तर स्वराज्य निर्माण झाला नसता. आणि आपण पाहू शकतात इथे 2 डॉट नंतर आलेला फटका. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. षटकार 6 धावा. यस डीजे हा आहे षटकार. काय ऊर्जा आहे. मास्टर अगदी आपण जर बघितलं तर जो वारा आहे तो डाव्या त्याच्या फलंदाजासाठी अनुकूल आहे. पाणीकडे मात्र विकेट येतोय शेवटच्या बॉलवर. तरी देखील उजव्या त्याच्या फलंदाजाचा बोलबाला पाहायला मिळते. ही क्वालिटी आहे या फुलटस बॉलची. 2 ओव्हर नंतर स्कोर कार्डवर 18 म्हणजे 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये बनवायचे 14. एस डीजे पांडवास 11 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 पांडवास
थँक्यू. रणांगण सज्ज गणेश नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि हितेश हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. 18-14 समीकरण समोर आहे. हलक्या हाताने मात्र यावेळेस मात्र सन्मान दिला गोलंदाजाला, कारण की धावा देखील कमी राहिलेल्या आहेत आणि जिथे मात्र सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. एक धाव क्रिकेटच्या खेळामध्ये फक्त चौकार षटकार नाही, सिंगल डबलला देखील भरपूर महत्त्व आहे. एक धाव्याने स्कोरबोर्डचा विचार केला. 19 स्कोर कार्डवर 13 पाहिजेत 17 मध्ये. खडे मारण्याचा प्रयत्न केला होता, जिथे मात्र आपण बघू शकता डॉट बॉल आलाय. डॉट बॉल येत असताना स्ट्राईकला गणेश, नो स्ट्राईकला यतीन. धावा झाल्या त्या म्हणजे 19. 16 बॉलमध्ये 13 धावेची गरज. थोडा फील्ड प्लॅन आपण बघू शकता क्लोज केलेला आहे, जिथे मात्र एक धाव सहजासहजी नाही भेटली पाहिजे, कारण की टार्गेट छोटा आहे, बँक बॅलन्स कमी आहे, खर्च देखील कमी करावे लागतील. पुन्हा एकदा मात्र आतमध्ये येऊन मारण्याचा प्रयत्न. इकडे दोन्ही फलंदाज तयार नव्हते. कुठे ना कुठे या धावा ज्या आपण बघू शकतात कित्येक वेळा परिपूर्ण केल्यात फलंदाजाने, परंतु त्याकरता तुमची कॉलिंग, तुमच्या दोघांमधली अंडरस्टँडिंग ही चांगली असणं गरजेचं आहे. जिथे आपण बघू शकतात की ही एकदा आली असती, परंतु दोन्ही फलंदाज तयार नव्हते. डॉट बॉल येतोय, चांगली गोलंदाजी. सरप्राईज बाउन्स, क्या बात आहे. चेंडू गेला निघून कीपरच्या हातामध्ये. वेगही होता, बाउन्सही होता, सर्व काही पाहायला मिळालं या बॉलमध्ये. 3 सलग डॉट बॉल आलेत. 14 मध्ये 13ची गरज. फलंदाज गणेश आपल्याला पाहायला मिळतंय. प्रेशरला, दबावला दूर करण्याचा सर्वात मोठा उपचार आहे अटॅक. आता बघूया, यावेळेस मात्र फटका उंच गेलाय. हा संघर्षाचा मात्र फटका होता, कारण की 3 डॉट आले होते आणि 4था बॉल विकेटचं पतंग. फलंदाज गॉन. 13 मध्ये 13 धावेची अजूनही गरज आहे. यस डीजे. धडक अशी की काळ हा आहे गडी बाद. काय ऊर्जा आहे. काळ कापतोय. पांडवास 11 इतिहास घडवतोय. इतिहास घडवतोय. इतिहास घडवतोय. घडवतोय 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 नवीन बॅट्समन भार्गव मैदानाच्या आतमध्ये येत असताना षटक क्रमांक 30. काय अप्रतिम गोलंदाजीचा मारा आपल्याला पाहायला मिळते. कंजूस गोलंदाजी, स्पीड ब्रेकर बनलाय हितेश. 5 मध्ये 1च खर्च केले. शेवटचा बॉल 18 मध्ये 14 वेळेस आला होता. 13 मध्ये 13ची गरज. चांगला बॉल, रनआउटची संधी आहे कीपरच्या एंडला. हो, बिग विकेट मिळेल काय? यस, पंचांचं बोट वर. फलंदाज बाद. आता खऱ्या अर्थाने मजा येणार या मॅच मध्ये, कारण की अजूनही 12 बॉल आणि 13 धावेची गरज. 3 ओव्हर फक्त 1 धाव खर्च केली. 2 विकेट इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामध्ये मोठा विकेट यतीन. बॅक टू डगआउट. यस डीजे. खणखणीत चौकार. खणखणीत चौकार. खणखणीत चौकार. खणखणीत चौकार. खणखणीत चौकार. पांडवास 11 खेळ खल्लास. क्रिकेटच्या खेळामध्ये कित्येकदा पाहिलेला आहे, पलटवार होत असताना मैदानाच्या आतमध्ये वार पलटवार होत आहेत. खेळ जो आहे तो कुठे ना कुठे फसला देखील जाईल. अजूनही मी म्हणेल की बॅटिंग टीमच्या बाजूने ही मॅच जास्त आहे, परंतु जिथून मॅच खेचलं ना फिल्डिंग टीमने, व्हेंटिलेटरवर होती मॅच, त्यामध्ये थोडा श्वास भरलाय गोलंदाज हितेशने. नवीन गोलंदाज चेतन येतोय. 12-13ची गरज. 18-14ची होती. मागच्या ओव्हरमध्ये फक्त 1 धाव आणि 2 विकेट.
अनिश्चिततेचा खेळ म्हणजेच क्रिकेट. भल्या भल्यांना चकवणारा खेळ, भल्या भल्यांची झोप उडवणारा खेळ, चकित करणारा खेळ, आश्चर्यचकित करणारा खेळ म्हणजेच क्रिकेट. कधी तुम्ही अंदाज लावू शकत नाही काय कुठे रंग बदलेल. क्रिकेटचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार होत असताना गोलंदाजी मार्कवर चेतन. 12 बॉल 13ची गरज. चौथी मॅच आपल्या भेटीला आलेली आहे. एक बाजूला वासगाव, दुसऱ्या बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते तेलवेपाडा. चला तेलवेपाडा टीम थोडं स्पीडअप ठेवा खेळाला. 12 गेंदों में 13 की जरूरत. फील्ड सजवलंय. पहिला बॉल टाकण्यासाठी तयार. फटका फसलाय, उंच गेलाय, झेल होईल का? यस असं उत्तर ते मी पहिलेच म्हटलं. एकदा खेळ बदलल्यावर वेळ देखील बदलतो आणि इकडे मात्र वेळ बदललेला आहे. यावेळेस आपण बघू शकतात विकेट याचे हा आहे गडी बाद. काय ऊर्जा आहे. जे मास्टर खऱ्या अर्थाने अगदी बोईसर भागातून भरपूर पालखी पदयात्रा साई दर्शनासाठी जाताना आपल्याला दिसतातच. आणि आपण बघू शकतात सुंदर गाणं हे आपल्याला वाचताना दिसतंय. डीजे मास्टर ऐकायला मिळते. श्रीरामाचं त्यामध्ये उल्लेख आणि त्यानंतर मात्र जसं श्रीरामाचं त्यानंतर साई पालखी आपल्याला पाहायला मिळते. जिथे आपण पाहू शकतात पहिल्या बॉलवर विकेट आला. 11 बॉल आणि 11 बॉलमध्ये 13. कंप्लीट चेस आहे आणि कंप्लीट चेस करावं लागेल. 11-13. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये डाव्या हाताचा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. डिक्लेअर झोनमध्ये बॉल गेलाय. 1 धाव मिळेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 20. एक धावे साडी. इकडे मात्र परिकाष्ठा अगदी मेहनत करायला लावलंय गोलंदाजाने फलंदाजाला. हेच तर क्रिकेट आहे. जिद्द आणि चिकाटी तुम्हाला ते मिळवून देतं जे नशिबात नसतं. अगदी आपण बघू शकतात यावेळेस मात्र नशिबाची लढत असताना फिल्डिंग टीम तेलवेपाडा आपल्याला पाहायला मिळत आहे. आसानी से मिल जाए उसकी ख्वाहिश है किसे. आसानी से मिल जाए उसकी ख्वाहिश है किसे. जिद तो उसकी है जो तकदीर में ना हो. हलक्या हाताने खेळलाय. इकडे मात्र चेंडू गेलाय गली रिजन मध्ये. 1 धाव मिळेल. थोडी खराब फेकी होती. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 3 बॉल आतापर्यंत फेकून झाले. 3 बॉल नंतर मात्र विचार केला तर 2 धावा खर्च केल्यात. 21 धावा धाव बलकावर आहेत. 9 आणि 11 हे समीकरण आहे. 9 चेंडू 11 धावा जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. चौथा बॉल घेऊन गोलंदाज तयार. चेतन गोलंदाजी मार्कवर. एक टफ फाईट मॅच. हाय व्होल्टेज ड्रामा. पैसा वसूल. रोमहर्षक मॅच. फटका सजवला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? कॅच घेईल का? कॅच आहे. व्हॉट अ कॅच. रनिंग कॅच. हँड आणि कोर इंडिकेशन इकडे मात्र आपल्याला पाहायला मिळते. अगदी नजर ठेवली सोपं नसतं. रनिंग कॅच केलं. भरपूर मैदान कव्हर केलं त्या क्षेत्ररक्षकाने आणि अंतिम क्षणाला एक हा आहे गडी बाद. काय ऊर्जा आहे. जे मास्टर काय गोलंदाजी होत असताना आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अनिकेत पाटील. ऊर्जा संचारित झाले. आता मात्र झोपलेली माणसं उठलेली आहेत असं म्हणायला हरकत नाही. बसलेली माणसं उभी झालेली आहेत. उभी माणसं चालायला लागली आहेत आणि चालणारी माणसं फेऱ्या मारायला लागलेली आहेत. कारण की मॅच त्या वळणावर आलेली आहे. 8-11 18-14 वरून 8-11 वर ही मॅच आले. म्हणजे मागच्या 10 बॉलचा विचार केला तर फक्त 3 धावा खर्च केल्यात. आणि या देखील बॉल. सुपर बॉल. चेंडू चाललाय कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. ना सूरत देखते ना मूरत देखते. ये अपनी टीम की जरूरत देखते.
सुपर बॉल हाताळलाय, टॉट बॉल येतोय. खऱ्या अर्थाने मात्र आपण पाहू शकतात प्रेक्षक वर्ग देखील आता डोळे गाडून आहे या मॅचवर. इथून वासगाव टीम कमबॅक करेल का, कारण की समोरच्या टीमने तेलवेपाडा टीमने केलाय कमबॅक. 7-11 फटका फसला, हा देखील उंचच गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, गोलंदाज इझिली डन करताना खेळ फसला, परंतु रनआउट मध्ये विकेट मिळाला. एका बाजूला चुकी झाली, दुसऱ्या बाजूला एक धाव बहाल केली आणि दुसऱ्या बाजूला रनआउट मध्ये विकेट देखील दिलाय. आता विकेटचा विचार केला तर 7 गडी बाद झालेले आहेत. 1 ओव्हर आणि 10 धावेची गरज अजूनही आहे. स्कोरबोर्ड 22 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. वाजव. म्हणजे आपण बघता तेलवेपाडा संघ पांडवास 11 प्रीमियर लीग तिसऱ्या वर्षी महाविजेता संघ होता आणि तोच संघ या ठिकाणी कमी धावसंख्या असली तरी गोलंदाजीचा त्यांचा मारा मात्र तिकडे पाहायला मिळतोय. एका बाजूला वासगावचा संघ एक दमदार संघ आहे आणि ज्या ठिकाणी 2 बलाढ्य संघ मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. कमालीचा सामना रंगलेला आहे आणि कमालीचा खेळ देखील पाहायला मिळतो आहे. खऱ्या अर्थाने मान्यवर देखील खुश झालेत ही मॅच बघून. थोड्या वेळ थोडे कंटाळलेले होते, जिथे प्रेक्षक वर्ग देखील कंटाळलेला होता की हा आहे गडीबाज. वासगाव टीम घेऊन काय जाईल. ऊर्जा आहे. परंतु ओव्हर मध्ये 10 हे मोठे नाही आहेत, परंतु या क्षणाला मोठे वाटत आहेत, कारण की 18-14 वरून 1 ओव्हर मध्ये 10 आलेत. आता मात्र भली 10 आहेत परंतु डोंगरा एवढे आहेत हे म्हणायला हरकत नाही. 7 विकेट गेले आहेत. नवीन बॅट्समन विपुल आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये, गोलंदाज आकाश आलेला आहे आणि तिसरं पर्व ज्यांनी गाजवलं ते देखील सांगतायत की 6व्या पर्वामध्ये आम्ही सहजासहजी तरी नाही पराभूत होणार. सामने वाले को लोहे के छने छबाने पडेंगे हमें हराने के लिए. आणि दाखवत असताना 6 बॉल 10 धावा, फलंदाज तयार. काय होणार मॅच मध्ये यासाठी प्रश्नचिन्ह प्रेक्षकांच्या मनामध्ये पडलेत. उत्तर मैदानाच्या आतमध्ये मिळेल. पहिल्या बॉलवर 1च आले. 5-9. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे. असं म्हटलं जातं की सरड्यापेक्षा रंग बदलणारा माणूस आणि माणसापेक्षा रंग बदलणारा खेळ म्हणजेच क्रिकेट. अगदी तो आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याचं जिवंत आणि ज्वलत उदाहरण आपल्याला पाहायला मिळते. जिद्द ठेवणं खूप गरजेचं आहे. मान लो तो हारे, ठान लो तो जीत है, हारा वही जो लढा नहीं. पुढचा बॉल यावेळेस ऑन साइडला गॅप होता तिथे आणि 1 बाउन्स. चेंडू चाललाय सीमा पार. 4 चौकार. यस डीजे. जबरदस्त चौकार. काय ऊर्जा आहे स्टेडियम मध्ये. लाईन लेन थोडी खराब हाताळली, त्याचा पुरेपूर फायदा उचलला फलंदाज मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. मितेश चौकार खेचतो. धावसंख्या 27. आता मात्र 4 चेंडू आणि 5 धावेची गरज. हारा वही जो लढा नाही, जीता वही जो डरा नाही. आणि इकडे आपण बघू शकतात अप्रतिम खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 4-5. क्षणाक्षणाला बदलणारी मॅच, प्रत्येक बॉलवर बदलणारी मॅच. इथे मात्र कोण घेऊन जाणार आपल्या टीमला पुढे पाहूया. विपुलच्या बॅट मधून मात्र चौकार आला. आकाश तयार. स्विंग अँड मिस. डॉट बॉल येतोय. क्या बात आहे. एक तेरी तो एक मेरी. कधी इथे कधी तिथे. पारड जड कधी टीम तेलवेपाडाचं तर पारड जड कधी टीम वासगावचं. आता धडधड वाढलंय प्रेक्षकांमध्ये देखील. समर्थक जे आले तेलवेपाडाचे आणि वासगावचे जे ऑनलाईन पाहतायत त्यांची देखील धडधड वाढले. 3-5. फटका इकडे सजवला. यावेळेस देखील मात्र इनफिल्डच्या वरून डीप पॉइंटला जात असताना क्षेत्ररक्षक डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. तिसऱ्यासाठी येत असताना 3 धावा होतील का. 3 पूर्ण. महत्वाच्या क्षणी थोडं लेझी पण पाहायला मिळालं. 3 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 2 मध्ये 2 कंप्लीट चेस आहे. लक्षात घ्या. धावा ह्या बॅटिंग टीमला पूर्णच करायच्या आहेत. 2 मध्ये 2.
तिसऱ्या वर्षी ज्याने स्पर्धा गाजवली हे थांब रे, जाऊ नको. हा याचा सामना होता आला कुठे आहे. पुन्हा एकदा रंगतदार क्रिकेट पाहायला मिळते आहे. दमदार क्रिकेट पाहायला मिळते आहे. 2 चेंडू 2 धावा हवे आहेत. काय रंग भरलेला आहे. नक्कीच सर्व संघांना देखील विनंती असेल, कुठल्याही पद्धतीने 12वा प्लेयर किंवा कुठल्याही बाहेरच्या प्लेयरने मध्ये जायचं नाही आहे. फक्त आयोजन कमिटीला काय तुम्हाला सूचना द्यायची असेल, बॅट पाठवायचं आहे, पाणी घेऊन जायचं आहे, तर हे सगळं 2 चेंडू 2 धावा. दोन बॉल 2 ची गरज आहे. कंपल्सरी चेस आहे. धावा ह्या पूर्ण कराव्याच लागतील बॅटिंग टीमला, हे देखील लक्षात घ्या. दोन चेंडू 2 धावेची गरज. इथून मात्र डॉट बॉल येईल का. मागच्या बॉलवर 3 आल्या, एका ओव्हर मध्ये 10 पाहिजे होता, 4 बॉल मध्ये 8 आल्यात. 30 धावा धावपलकावर आहेत. चला भरपूर उशीर झालाय, मॅचला करा स्टार्ट. 2 मध्ये 2 ची गरज. डॉट येईल का हे प्रश्नचिन्ह आहे. फटका सरळ खेळला डीप मध्ये, क्षेत्ररक्षक बरोबर हातामध्ये, कॅच आउट. अजूनही मॅच संपलेली नाहीये. मैं अभी हारानी तू अभी जितानी. इथे मात्र आपण बघू शकतात विकेट आला. 1 मध्ये 2 ची गरज. पैसा वसूल मॅच मैदानाच्या आतमध्ये, कारण की नवीन बॅट्समन असणार स्ट्राईकवर. धाव ही पूर्ण कराव्याच लागतील. 2च्या 2 हे लक्षात घ्या. 1 बॉल 2 ची गरज. बरोबर लॉंग ऑफ रिझनला इथे मात्र कॅच आउट, विकेट. 2 बॉल 2 ची गरज असताना विकेट आलाय. महत्वपूर्ण क्षणाला विकेट दिला. हा आहे गडी बाद. 1-2 ची काय गरज आहे. ऊर्जा आहे. स्वप्न बदलत नाही, रात्र बदलते, दिवा बदलत नाही, वाट बदलते. मनामध्ये जिंकण्याची आशा नेहमी असावी. नशीब बदलो किंवा नाही बदलो, वेळ नक्की बदलते. ही बदललेली वेळ आपल्याला पाहायला मिळते. चला फील्डिंग टीम थोडं फास्ट, बी फास्ट. 1-2 पैसा वसूल मॅच. टाळ्या जोरदार झाल्या पाहिजेत या मॅच साठी. अगदी आपण बघू शकतात अशा मॅचेस पाहण्यासाठी लोक स्टेडियम मध्ये जातात, पैसे खर्च करून. तुम्हाला फ्री मध्ये छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर क्रीडा नगरीमध्ये ही मॅच पाहायला मिळते. पांडवास 11 प्रीमियर लीग 2026 वर्ष 6वं आपल्या भेटीला आलेला आहे आणि 6व्या वर्षाची ही 4थी मॅच सर्वांच्या आठवणीची राहील. एक बाजूला वासगाव, दुसऱ्या बाजूला तेलवेपाडा. फील्डिंग करताना तेलवेपाडा, बॅटिंग करताना वासगाव टीम. गोलंदाजी धारदार वासगावची देखील झाली, परंतु त्यानंतर तेलवेपाडाने देखील हार मानली नाही. शेवटचा बॉल 1-2, 2 धावा हे कंपल्सरी चेस कराव्या लागतील. खेळ इथे बदलला. तिसऱ्या वर्षीचा विजेता संघ तेलवेपाडा 18 बॉल 14 धावा डिफेन्स केल्यात. वासगाव टीमला झोप लागणार नाही. हा हार त्यांना मैदानामध्ये मिळालाय. इथे मॅच विन होत आहे तेलवेपाडा टीम. एसडीजे
अगदी आपण पाहतात ये होते मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा सामनावीर आपल्याला पाहायला मिळतोय नितेश. अभिनंदन पुढच्या मॅचसाठी, बेस्ट ऑफ लक. जाऊया कॉम्बॉक्समध्ये जिथे धावतं समालोचन घेऊन येतील आमचे साथी समालोचक मेहर भाऊ.